महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजना चांगल्या आहेत, पण महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी 15 दिवसांचा कालावधी ठेवला आहे आणि दुसरीकडे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसमोर भला मोठा कागदपत्रांचा डोंगर उभा करून ठेवला। यामध्ये तलाठी उत्पन्न दाखला, तहसीलदार उत्पन्न दाखला, तलाठी उत्पन्न दाखला मिळवण्याची कार्यमर्यादा 2 दिवस व तहसीलदार उत्पन्न दाखला मिळवण्याचा शासन कालावधी 15 दिवसाचा आहे। अशातच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी या पार गोंधळून गेल्यात। योजनेचा कालमर्यादा 15 दिवस आणि कागदपत्र मिळण्याची कालमर्यादा 15 दिवस। हे कुठेतरी या गोरगरीब माता भगिनींना फसवण्याचं काम तरी होत नसेल ना, असा प्रश्न युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला। वास्तविक पाहता आपल्याला मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणींचा लाभ द्यायचाच असेल तर कागदपत्रांची कालमर्यादा 15 दिवसच का, हा एक प्रश्नच पडतो। आणि 15 दिवसाच्या आत जरी कागदपत्रे जमा केली नाहीत तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असंही आहे। आणि असंही युवा नेते विज्ञानदादा माने यांनी उपस्थित प्रश्न केला आहे। पुढे विज्ञानदादा माने म्हणतात की माझ्या गोरगरीब माता भगिनींना जो काही लाभ द्यायचा असेल तो कागदपत्राच्या अटी व नियम शिथिल करावे व त्याची कालमर्यादा वाढवावी, असं युवा नेते विज्ञानदादा माने हे बोलत होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना लॉन्च केलेली आहे, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण। या योजनेअंतर्गत माझ्या सर्व माता भगिनींना घर बसल्या 1,500 रुपये मिळणार आहेत। परंतु हे 1,500 मिळण्यासाठी त्यांनी अट एक घातलेली की 15 दिवसामध्ये याच माझ्या माता भगिनींचा दाखला, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला त्यांनी शासनाला सबमिट करायचा आहे। माझ्या माता भगिनी गेल्या लाईन मध्ये लागलेत आता, परंतु ज्यावेळी ते तलाट्यापर्यंत पोहोचतात तिथं 2 दिवस आणि तहसीलदारांचा दाखला मिळायला 15 दिवस हे तिथं शेतू कार्यालयामध्ये छापून मिळायला लागले। आता मला शासनाला एक विचारायचं आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच माता भगिनींवर एवढंच प्रेम आला असेल उतू म्हणजे इलेक्शनच्या तोंडावरती, तर तुम्ही 15 दिवसाचा क्रायटेरिया कशाला लावला हो साहेब? हा जो क्रायटेरिया आहे हा 1 महिन्याचा असावा किंवा 1.5 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा तुम्ही आता सुद्धा करावा। कारण की लाखोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आता रांगेत उभारलेले आहेत। त्यांनी कष्टाचे पैसे, स्वतःच्या घामाचे पैसे तिथं 2 दाखल्याला लावतात आणि जर परत त्यांना या 15 दिवसाच्या अटीमुळे त्यांना जर त्याचा लाभ घेता आला नाही तर हे खूप मोठ्या पापात आता महाराष्ट्र शासन कुठेतरी पडेल हे दिसून येते। त्यामुळं माझ्या या शासनाला हात जोडून विनंती आहे, तुमचा जो या 2 दाखल्याच्या अर्जाच्या फी मधून जो रेव्हेन्यू साठणार आहे करोडो रुपयाचा, हा जर तुम्हाला भ्रष्टाचार होतोय, हा जर सिद्ध करायचा नसेल तर तुम्ही तो 15 दिवसाचा जो कालावधी आहे तो कुठेतरी 1 महिना आणि 1.5 महिना त्वरित करा। कारण की तिथं डिपार्टमेंट सुद्धा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला खूप लोड येतोय। एवढ्या सगळ्या माता भगिनींचा अर्ज त्यांनी देऊ शकत नाहीत एकावेळी। त्यामुळे तुम्हाला ही हात जोडून विनंती आहे शासनाला, माझ्या माता भगिनींची फसवणूक करू नका। योजना जर नियमाने तुम्हाला लावायची असेल आणि पैसे द्यायचे असतील तर व्यवस्थित द्या आणि कालावधी वाढवून द्या, हेच मी तुम्हाला विनंती करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।